तुम्ही जर पनवेल मुंबईवरून येत असाल तर मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून चौकच्या पुढे कर्जतला जाण्यासाठी एक फाटा पडतो। या समोर दिसणाऱ्या फाट्यावरूनच लेफ्ट मारून पुढे बोरगाव फाट्याला जावे व बोरगाव फाट्यावरून लेफ्ट मारून पुढे सोंडेवाडीला जाता येते। तुम्ही जर रेल्वेने येत असाल तर कर्जत रेल्वे स्थानकावर उतरून कल्याणच्या दिशेने जाऊन पूर्वेला बाहेर पडावे। येथून रिक्षाने 9 किलोमीटर वरील सोंडेवाडीला जाता येते। आता मी आहे तो बोरगाव फाट्याला। तुम्ही जर येत असाल तर पनवेल चौक मार्गे कर्जतला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याने थोडं पुढे आल्यानंतर बोरगाव फाटा लागतो। याच फाट्यावरून पुढे आपल्याला या रस्त्याने सोंडाई फोर्टला जायचं आहे। आता मी आहे मित्रांनो सोंडेवाडी इथं। सोंडेवाडी हा सोंडाई फोर्टचा बेस विलेज आहे। सोंडेवाडीतून थोडं वर आल्यानंतर या ठिकाणी अशी रोडच्या साईडला तुम्ही गाडी लावू शकता आणि इथूनच तुम्ही पुढे सोंडाई फोर्टसाठी जाऊ शकता। जय शिवराय मित्रांनो, मी दिनेश पाटील आपणा सर्वांचे आपल्या दिनेश पाटील व्लॉग्स या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आम्ही आलो आहे तो सोंडाई फोर्टला भेट देण्यासाठी आणि माझ्यासोबत आज आहे संकेत। चला तर मग जाणून घेऊया थोडक्यात या सोंडाई फोर्टबद्दल। इतिहासात घडलेल्या घटनांमुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे, पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्त्वाच्या घटना घडल्याच नाही। घडल्या असल्यास इतिहासाने त्याची नोंद घेतली नाही। असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले आहेत। अशाच अनेक गडांपैकी एक गड म्हणजे किल्ले सोंडाई। रायगड जिल्ह्या इतकं दुर्गांमधील वैविध्य बहुधा इतर कुठल्याही जिल्ह्यांमध्ये नसावं। सागरी दुर्ग ते डोंगरी दुर्गापासून या प्रवासातील दिसणारं दुर्ग वास्तुस्थापत्य हे खरोखरच अनुभवण्यासारखं आहे आणि आपण ते अनुभवतो देखील। असाच एक अपरिचित आणि सुंदर असा किल्ला म्हणजे सोंडाई फोर्ट। हा किल्ला जरी लहान असला तरी चढाई मात्र सरळ आहे। पुढे चालून गेल्यानंतर थकवा जाणवतो। स्थानिकांच्या भाषेत या डोंगराला सोंडाई देवीचं डोंगर देखील म्हटलं जातं, कारण वर असलेल्या सोंडाई देवीवरूनच या किल्ल्याला सोंडाई असं नाव पडलं असावं। इथून पुढे जरा घसरणीची वाट आहे, थोडं इथून सावकाश चाला। पाऊस पण आहे त्याच्यामुळे जरा चिकट झालेला आहे रस्ता।
जेव्हा तुमच्या नजरेस या गडाच्या शिड्या पडतात त्याच वेळेस एका बाजूला ही 2 पाण्याची टाकं दिसतील. हेच काय ते अवशेष या गडावर असलेलं. हे 2 पाण्याचे टाके, अजून एक पाण्याचा टाका आहे, ते पण आपण बघणार आहोत. जेव्हा आपण पहिली शिडी चढतो त्याच वेळेस समोरच दुसरं एक पाण्याचं टाका आहे. इथं तुम्ही बघू शकता. या शिड्यांच्या खाली नजर फिरवली असता आपल्याला कातलात कोरलेल्या पायऱ्यांचे अवशेष दिसतील. यावरूनच या गडाचे प्राचीनत्व लक्षात येते. प्राचीन काळात घाटांवरून अनेक घाटमार्गे कोकणात व्यापार चालत असे. या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक गडकिल्ले उभारले गेले. त्यापैकी हा एक गड किल्ले सोंडाई असावा. याचा वापर फक्त घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. जेव्हा तुम्ही दुसरी शिडी चढून वर येता त्याच वेळेस तुम्हाला हे खामटाके नजरेस पडतील. खामटाक्यातलं पाणी हे पिण्यायोग्य नाही आहे. गडावर असलेली ही तिसरी शिडी आहे. ही चढून आपण पूर्ण गडमाथ्यावर जाऊ शकतो. आता आपण टॉपला पोचलोय. हा जो दिसतोय तो मोरबे डॅम. फायनली आम्ही गडमाथ्यावर पोहोचलेलो आहोत आणि या माथ्यावर सोंडाई देवीची मूर्ती आहे.
तुम्हाला जर आवड असेल ट्रेकिंगची आणि सुरुवात करायची असेल तर सोंडाई फोर्ट हा एक उत्तम पर्याय आहे. मुंबईपासून जवळ असलेला हा किल्ला तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता इथून. तुम्ही जर या सोंडाई फोर्टला फॅमिलीसोबत यायचा विचार करत असाल तर नक्की या. आजचा हा सोंडाई फोर्टचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमची कमेंट ही माझ्यासाठी दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रोत्साहन देणारे ठरते. त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शिवराय.